लक्ष द्या, सर्वजण कोणी ITI, कोणी डिप्लोमा, इंजिनिअरिंग या विभागातून या कॉलेजमधून आलेले असतात. तर आपल्याकडं 12वी पास जे झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा योग्य अशी जॉब मिळू शकतोय. आणि प्लस आपल्याकडे जे स्कीम आहे लर्न अँड अर्न, ही अतिशय महत्वाची स्कीम आहे. हे पहिल्यापासून स्कीम चालत आलेली आहे. याचा उद्देशच असा आहे की जे तळागाळातील जे विद्यार्थी आहेत की ज्यांना कमावणं अतिशय महत्वाचं आहे आणि पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही पुढचं शिक्षण घेण्यासाठी, त्यासाठी अतिशय महत्वाचे आहे 3 वर्षाचा जो MSBT चा डिप्लोमा आहे, तो डिप्लोमा आपल्याला करत करत जॉब करता येतो. म्हणजे आपलं घर चालण्यासाठी आपल्याला जॉबचे पैसे पण मिळतील, स्टायपंड, प्लस आपला वेळ वाया न जाता 12वीच्या नंतर लर्न अँड अर्नचा MSBT चा डिप्लोमा इन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी यामध्ये MSBT चा डिप्लोमा पण होईल. कुठल्या स्कीम मध्ये होईल? लर्न अँड अर्न या स्कीम मध्ये होईल. म्हणजे मग लर्न अँड अर्नचे जे फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये असे आहेत की एक तर वेळेची बचत होते. जर समजा तुम्ही बाहेर डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचा वेळ जाते तिकडे डिप्लोमा मध्ये, बरोबर आहे. मग इकडे जॉबचा एक्सपिरियन्स होऊन जाते. पण या लर्न अँड अर्नच्या स्कीम मुळे तुम्हाला एक असं बेनिफिट आहे, एक लाभ मिळणार आहे की तुमची वेळेची पण बचत होईल आणि तुमचा अनुभव पण येईल. तुम्हाला एक MSBT डिप्लोमाचं सर्टिफिकेट पण मिळेल आणि आपलं घर चालण्यासाठी आपल्याला स्टायपंड सुद्धा मिळते, जॉब सुद्धा मिळते. दुसरा फीचर्स काय आहे? मग दुसरा फायदा काय आहे लर्न अँड अर्नचा? बाहेर डिप्लोमा करत असताना तुम्हाला कास्ट मध्ये जरी राहिलं तरी मिनिमम कमीत कमी वर्षाला 20,000 रुपये फीस पे करावी लागते, बरोबर आहे. ते आपल्या इथं केल्यामुळे, लर्न अँड अर्न मध्ये डिप्लोमा केल्यामुळे ते फीस वायसप भरून घेते. कोण भरून घेते? युवा शक्ती फाउंडेशन ना ती फीस भरून घेते. तो तुमचा फायदा होतोय. ठीक आहे. अजून तिसरा बेनिफिट काय आहे? मग जे तुम्हाला जे वेळ लागणार होता ITIच्या नंतर डिप्लोमा करण्यासाठी, जे 3 वर्ष वेळ लागणार होता, तो वेळेचं पण बचत झालेली आहे. कारण एक तर लगेच तुम्हाला जॉब मिळते आणि तुम्हाला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळते. परत अजून त्याचा पुढचा लाभ काय आहे? मग MSBT चा डिप्लोमाचं सर्टिफिकेट जे मिळते ते खूप व्हॅल्युएड आहे, महत्वपूर्ण आहे. कारण का? ते एवढं महत्व आहे की त्या डिप्लोमाच्या सर्टिफिकेटवर तुम्ही शासकीय जॉबला अप्लाय करू शकता, रेल्वेमध्ये अप्लाय करू शकता, एनिवेअर कुठेही तुम्ही ते अप्लाय करू शकता. म्हणजे ते एवढं महत्वपूर्ण आहे. मग असा जो डिप्लोमा आहे ते तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट, डिप्लोमा पण मिळणार आहे आणि लर्न अँड अर्नच्या स्कीम मधून तुम्हाला त्याचं स्टायपंड पण मिळणार आहे आणि डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन, डिप्लोमाचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे का नाही सांगा. याच्यामध्ये तुमचा किती फायदा व्हायला लागलाय? एक तर पैशाची बचत व्हायला लागली, एक तर वेळेची बचत व्हायला लागली, एक तर तुमचा डिप्लोमा यायला लागला आणि एक तर अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीज मध्ये काम केलेला अनुभव पण मिळतो. तर अशा प्रकारचा आपला हा लर्न अँड अर्न हे शासनाची स्कीम आहे, गव्हर्नमेंटची. ही स्कीम का ठेवण्यात आलेली आहे? कमवा आणि शिका किंवा कमवत कमवत शिका, हे का ठेवण्यात आलेले आहे? कारण का की असं सरकारच्या असं निदर्शनास आलेले आहे की देशाची जी बेरोजगारी हटवण्यासाठी काही जे तळागाळातील लोक आहेत ज्यांना शिक्षण वेगळं करून वेगळं घेता येत नाही, त्यांना कमवण्याची अतिशय गरज आहे. तर अशांसाठी कमवत कमवत शिकण्यासाठी ही एक संधी दिलेली आहे
तरी माझी विनंती आहे सगळ्यांना की या संधीचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यायला पाहिजे. आपले जे कोणी नातेवाईक असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की आपल्याला 12वीवर आणि ITI वर एक लर्न अँड अर्न हे अतिशय महत्वाचं आहे. MSBT चा डिप्लोमा मिळतोय तिथं आणि एकतर एक्सपिरियन्स मिळतोय, तिथं पैसा मिळतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी याचा म्हणजे जास्तीत जास्त प्रसार करून आणि सगळ्यांना माहित करून सगळे जे आपले लोकलचे ग्रुप आहेत त्याच्यावर तुम्ही शेअर करू शकताय आणि सगळ्यांना जास्तीत जास्त लर्न या डिप्लोमा बद्दल अवेअरनेस देऊ शकताय. ठीक आहे, धन्यवाद.